ज्योती, ए ज्योती, काय हो? या का आवाजात बाहेर येत नाही येत का तुला? अहो तुमचा आवाज एवढा बारीक आहे, मला ऐकायला कसं काय? मी बेडरूम मध्ये होते मध्ये. बर, मटण आणलेलं आहे. काय? मटण आणलं? काय झालं? हो, आज एकादशी आहे. मग तुझी आहे ना एखाद्याशी? अहो पण तुम्हाला एवढं कळतं का? आता घरामध्ये मला उपवास असल्यावर मी ते मटण घरामध्ये करून देईन का तुम्हाला? ते बाकी सांगू नको. मला मटण खायचंय, तू गुपचूप बनवून दे मला. हे बघा, रिकामा आहे ना, डोकं खराब करू नका माझं. अगं तुझा उपवास आहे ना, मग तू उपवासाचं खायचं, मला मटण खायचंय. अहो पण ते घरामध्ये आणायचंच नव्हतं, तुम्हाला कळत नाही का? मला उपवास असल्यावर ते घरामध्ये आणावं का म्हणून. नवरा कोण आहे? बायको कोण आहे? बायकोचा उपवास आहे, ती महत्वाचं आहे. घरातल्या लक्ष्मीचा उपवास असल्यानंतर माझ्या घरातला रावला नाही ना, घरामध्ये असलं की आणू नाही शिजवायला. तू आवाज करू नको हा. गल्लीत आहे ना लोक ऐकतात. लोकांना कळायला पाहिजे हिचा माणूस नवरा कसा आहे म्हणून, रावणासारखा. त्याला कधी काय खावं ते पण कळत नाही. मी आहे रावण, तुला काय प्रॉब्लेम आहे का? मी हे घरात शिजून देणार नाही. तू केलं नाही तर मग घरात ठेवणार नाही. हा, कोणाला? मला का? मग कोणाला? हा का? आहे का आपला दम दुसरी करून आणायचं? जावा आणा करून. तू जास्त वादविवाद करू नको, बनवून दे. मला आहे ना आज मूड आहे जेवायचं, मस्त मटण खायचं. बर, हॉटेलला खायचं आणि जाऊन घरी आणूस तर. ए बाई, मला फक्त तुझ्या हातचं आवडतं. मी ते तुम्हाला आज शिजून देणार नाही, उद्या संध्याकाळी शिजून दे. नाही 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 नाही, आजच पाहिजे मला, आणि आत्ताच पाहिजे. आजच पाहिजे ना? आताच पाहिजे. भेटणार नाही, काय करायचं ते करा. तू तमाशा करू नको, गुपचूप बनव. चाल. मी ते बनवणार नाही. रिकामा आहे ना, रिकामा डोक्याला ताण देऊ नका बरं का तुम्ही. माझ्या पहिले सांगून ठेवते तुला तुम्हाला. घरात राहायचंय का? घरात राहायचंय का? म्हणजे तुमच्या दम असेल तर आणा बाहेरून एखादी करून बघता येईल. तू आता बाहेरच्या करायला लावून राहिली का मला? करून आणा एखादी, भेटती का बघा. अशी मी तुम्हाला या वयात कोण देणार आहे? नशीब तुमचं की माझ्या बापाने मला तुमच्या गळ्यात घातलं, नाही तुम्हाला कुत्र्याने विचारलं नसतं. मग घातलंय ना गळ्यात, मग घे, कर गुपचूप. हो ना, आणि बघते मी आता त्याचं काय करायचं ते. आणि मालेगावचा काळा मसाला टाक बर का, झणझणीत झालं पाहिजे एकदम. चांगला मूळव्याध उठला पाहिजे तुमचा खाऊन. लय बोलायला लागली ही. चायला काय उपास तापास करते, काय मजा आहे त्याच्यामध्ये. अरे खरी मजा तर मटणामध्ये राहते, त्याच्या रस्त्यामध्ये राहते, लिंबू पिळून काय मजा आहे. आता बायको आज कंपनीत यायला नाहीये, आता मित्राला बोलून घेतो, म्हणजे कसा मस्त जंगी पार्टी होऊन जाईल. हॅलो. हा रवी, कुठे आहे? हा, इथं गावात आलोय. गावात काय चालू आहे? हा, काम होत थोडंसं. सगळे काम सोडून माझ्याकडे येतो आता. अरे बापरे, काय एवढं अर्जंट? अर्जंट म्हणजे आज मी मटण आणलेलं आहे. मटण? हा, बोकड्याचं. अरे वा वा वा, कधी येऊ? लगेच येऊन जाय ना. हा का, कुठे येऊ? माझ्या घरी. बरं बरं, आलो आलो. हां, त्याचं काय माहितीये का, बायकोचा उपवास आहे, हां ते काही खाणार नाही. हां. आपल्याला दोघांनाच ताव मारायचा आहे. बनवून देईल ना घरी? मग तिला दम दिलाय, म्हटलं बनवून पाहिजे मला. हां ना. आणि आपल्या शब्दाबाहेर आहे का बायको? अरे बाप. हा, मी कसं उलट्या हाताची देतो, नाही ऐकलं तर. हां, मी आहे भाऊ, बाईक भरपूर दाखा ते. हा, खूप दाखत ठेवलेली मी तिला. हां ना, बरं बरं, आलो आलो, लगेच आलो 10 मिनिटात. लगेच ये, घाबरू नको, बिंदास. बरं बरं. चला, कंपनीत यायला मित्र भेटला बा, आता मजा करू. चहायला बायकोला करू द्या उपवास, तिला काय कळतं मटणातलं. चला. आज लय दिवसानंतर चान्स भेटलाय, खूप दिवस झाले. नाना आहे का नाही काय माहिती. नाना, नाना आहे का? अरे रवी, आला का? हा ना. काय म्हणतो? घरात चाल ना. घरात वहिनी? वहिनी आहे ना घरात. हे आणलं होतं ना मटेरियल. आणलेलं आहे का? मग घेऊन मारून मध्ये. घरात मग काय त्याला काय होतं? परत बॉम्ब मारायची. तुला म्हटलं ना आपला रुबाब घरात चालतो. माझ्या पुढे बोलतच नाही ते एक शब्द. योग्य नाही वाटणार ते. योग्य काय आहे? घर कोणाचं आहे? हा, बघा बघा, तुमची इच्छा, माझं काही नाही. अजून तिच्या नावावर घर केलंच नाही ना मी. हा, ते नावाची गोष्ट वेगळी, पण हे चालेल का?
माझ्या पुढे बोलेल का ती? मी सरळ करतो लगेच. द्यायची हाकलून ती मला. मला मला नाही ना हाकलणार. तुला हाकलायला लागले तेव्हा मी आहेच ना. काही झालं बिलं मग काय होणार आहे? होऊन काय होणार आहे? बोंब मारल परत. म्हणजे माझं वचक आहे ना घरात, मी सांगू राहिलो ना 10 वेळाला. विचारून बघा भाऊ आधी. दरारा ठेवलाय म्हणूनच घरामध्ये दारू मटण सगळं चालतं ना. चालतं का आधी घेतो? मग आज तिचा उपवास आहे हा. बरोबर. ती नाही म्हणत होते मटण करायला, पण मी म्हटलं जास्त बोलायचं नाही, मी जे सांगेल त्या करायचं. लगेच गप्प झाली. एवढं हा बाप, एवढं घाबरते? घाबरते म्हणजे? पण एक शब्द विचारून घ्यायचा असतं नाही तर. रवी तुला काय टेन्शन घेतो तू? हा तू चल, तू आणलं ना पार्सल? हा आणलं. कोणती आणली? हा इंग्लिश. इंग्लिश आहे ना आपली. चल मग मजा करायची, कोणाला घाबरायचं नाही. हा तर बघा चल रवी. खूप दिवसांनी योग आला बसायचा. हा ना, खूप म्हणजे वेळच नाही भेटत ना आपली. योग येऊच नाही. आता बायकोला आवाज देतो, पाणी घेतो. हा हा एका आवाजात बायको बाहेर येते बरं का माझी. हा. हा ज्योती येईल येईल. अजून एक द्यावा लागेल असं वाट राहिलं. कामात असेल. बाहेर असेल ना ती. हा ज्योती आता येईल. झोपेल असेल. हा झोपा. नाही एवढे काय ओरडू लागले? आता काय राहिलं? त्यांना सांगत होतो माझी बायको एका आवाजात येते. आता बापांनी तुम्हाला माझ्या गळ्यात घातलंय म्हटलं मला ऐकावंच लागणार आहे तुमचं. पण आज तुला 2 आवाज द्यावा लागले मला. अहो मग त्याला काय झालं? लोक दादा आवाज देतात तेव्हा बायको त्यांची त्यांच्या जवळ येते. मग जास्त बोल नको. पाणी घेऊन या आम्हाला. देते. पाणी कशाला पाहिजे? आज काय आणलंय? काय आणलं? मटण आणलं ना. हा मग मग आता मटण खायचं म्हटल्यावर आम्हाला थोडी टाकावं लागेल ना. तुम्हाला लाज वाटते का? लाज वाटते? मी सकाळी सांगितलं एकादशी मी करून देणार नाही, आता आणखी बाटल्या बी घरी घेऊन आले. त्यांना ताक्कल नाहीये. ते असे 7व्या महिन्यात बाहेर येईल दिसता. पण रवी भाऊ तुम्हाला कळत नाही का? मला त्यांनीच फोन करून बोलवलं. तेवढी घेऊन ये म्हणे असं. तुम्हाला कळतं का माझी एकादशी म्हणून? मला माहित नाही ना, आता मला कळलं एखाद्याशी. तुमची बायको धरत नाही का एकादशी? काही बी धरत नाही. मला काहीच आयडिया नाही त्यातली. मी बघतच नाही काही ना. ते धरत असतील नाही तर सोडत असतील एकमेकांना. तुला काय करायचंय? मी घरामध्ये दारू प्यायची नाही. लय नाटकं झाले आता तुमची. तुला फक्त पाणी द्यायचंय. मी देणार नाही. तुला प्यायला बसवलं का आम्ही? प्यायला बसू नको म्हणजे घरामध्ये पिऊ राहिले तुम्ही. तुम्हाला लाज वाटते का काही? मग आमचा शौक आहे ना तो. मग तिकडे धक मारायची कोणी बाहेर जाऊन. बरं जा तू जा तू. तुझं काम पाय. तू भाजी शिजव लवकर. ऐकते ती माझं, पण आता थोडासा त्याचा संताप झालेला आहे. काय म्हणे दाखाती गोडी लावून गेली म्हणे दाखाती. गोडेने लावली, प्रेमानेच बोललेली ती. असंच राहतं तिचं प्रेम. काय असं दाखवली. मी आणतो ना पाणी, तिची काय गरज आहे आपल्याला? घरात आपल्याला चालेल का? परत मला आखलून देईल. रवी मजा करायची तर पूर्ण करायची, बायकोची चिंता करायची नाही. योग्य नाही वाटत. रवी तू टेन्शन घेऊ नको ना. ती मध्ये गेली तोपर्यंत मारून घेऊ. बाप. हा ती ना दाखत असते माझ्या, हं. पण आहे ना तू आला ना म्हणून थोडा रुबाब करते. हे काढ. योग्य नाही वाटत. नाही तर बाहेर जाऊ ना आपण. रवी मटणाला बराच वेळ लागतो, ती बाहेर येणार नाही तोपर्यंत. संताप होतो ना आज. एवढा एकादशीचा उपवासाचा दिवस माझा. सकाळी मटण घेऊन आला, आता दारू पिऊन आला. मित्र बी घरी घेऊन येतो प्यायला आणखी. मला तर फार नको नको झाली घरामध्ये. असं वाटतं ना कुठेतरी 2-4 दिवस निघून जाव. काय करावं या माणसाला एकादशी पण कळत नाही का? काय खरे हट. रवी हं. मजा आली का? हं. आली ना माझ्या. आता आपल्याला हं. भरपूर जेवण जाईल आज. हं. हा मस्त मटण तोडू आपण आज. मस्त
पीस पीस हा पीस पीस खायला मी फक्त. फक्त पीस खाशील हम्म, खाय ना तू जे खायचं ते खाय ऐक जा ना हम्म, आता आवाज येतो हम्म. गरम गरम एकदम. गरमच ना हम्म, आपल्याला सगळ्या गोष्टी गरम लागतं हम्म. काय एकदम खडाक. हा ज्योती 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 या काय शब्दात येते बरं का बायको काय घंटा कोणी येत नाही. हा पुढं कोणी वर आलं मगाच पाहिलं मी. येईल ज्योती काय हो वाढून दे ना आम्हाला हो काय सांगाव तुम्हाला आता लईच अवघड काम झालं. काय झालं जेवाय रवीला आहे ना फक्त पीस पीस दे हा आणि मला रस आणि पीस दे काय रवी हम्म. तुम्हाला एवढी भूक लागली? भूक लागली म्हणजे मोकार खाओ रवी मी कुठं काय सकाळी नाश्ता पण नाही केला. तुम्हाला आता गल्लीमध्ये हिंडावं लागेल थोडस. का बर अहो काय सांगू तुम्हाला, मी लसूण सोलला, कांदा कापला, डाळ खोबरं अद्रक सगळं काढलं आणि रात्री आपण त्या कुळदाची जिलेबी खाल्ली होती तर पोटामध्ये असं गडगड 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 झालं आणि मला इतकं प्रेशर आलं आणि मी बाथरूमला गेले आणि परत आले 10 मिनिटांनी बघते तर काय मसाला तसाच होता पण भाजीच कुत्र्याने नेली होती पिशवी सगट. आता काय करा मी नुसता काळा रस्सा उकळून ठेवला. तर मला लय वाईट वाटलं एवढं एकादशीचं घरामध्ये मटण आणलं आणि आपलं ते शिजवायचं पण पुण्य माझ्या हाती लागलं नाही. आता माझा नवरा आज उपाशीच राहील. रवी हम्म. 800 रुपयाचं मटण आणलं होतं 800 काय माहिती आता ते तुम्हालाच माहिती. मी 400 रुपयाचे आणले त्याचं काय. कुत्र्याने नेलं काय कुठे आहे ते कुत्रं त्याच्या कुत्र्या माग मी जायचं होतं का? गल्लीत असेल ते एखाद्या. आता त्याच्या पेगाड्यात लात घालेल मी आता काय ते कुत्र्याच्या डुंगातून खाली पडलेलं खाणार आहे का? रवी टेन्शन घेऊ नको हम्म. मी कुत्र्याचा शोध घेईल कुत्र कुठं पाठ फिरायचं. मी शोधेल मी आणि तो त्याच्या पोटातून ते सगळं मटण काढील तुला चारील टेन्शन घेऊ नको तवर मी काय वाट पाहत बसू का. सगळा गोळ तू गेला बर का सगळा गोळ तू केला कोणी? तू आता बाई मी काय केलं? मी एवढा कांदा बिंदा कापला लसूण सोलला पार सगळा मसाला काढला मिक्सर मधून काढला. आता कुत्र्याला वाटलं असं का ते उपास तापासाचं आणलं मग गेलं ते घेऊन. त्याला उपास नसतं ना. मला नाही माहित. माझे 400 रुपये गेले. रवी टेन्शन घेऊ नको आता मी काय वाटीभरच साबुदाणा भिजू घातला तर माझ्यासाठी. आता तुम्ही बघा बाहेर एखादं डाबा बिबा भेटला तर खाऊन या. नाही तर मग पिठलं भाकर केली असेल ते काय बाजरीचं पीठ नाही नाही रात्रीच्या भाकरी पडलेलं आहे. आता पिठलं आलं होते गरम गरम चालन का? रवी हम्म. तुला बाहेर सोडून देतो हे उचलून घेऊन जायचं. सोडून देतो. उपाशी जाऊन मी घरी. मग पिठलं भाकर खायचंय का मी घरी सांगून आलोय मी बाहेर जेवायला चाललोय. मग आता एवढे 400 रुपयाचे आणले मी. मग पिठलं भाकरीसाठी आणली का. मला माहित नाही. मला चल तू हॉटेलमध्ये घेऊन. मला मटण खायचं मी नाही जाणार. चल रवी चल तुला जास्त झाली आहे बाहेर सोडतो मी तुला मला जेवायचंय. रवी कुत्र्याचा शोध घेऊ आपण चल मला तुझ्याकडे पाहतो आल्यावर तुला दरवाजा बंद करून ठेवता येत नव्हता हा कुत्रा घरात घुसत मटण पळवतं आणि वर तोंड करून आम्हाला सांगायला आली हा आज आमचा एवढा मोठा भेद तू आणून पाडला हा सोडणार नाही आज बायकोला मी सोडणार नाही चांगला कुटेल एक इतका कुटेल ना रवी तू टेन्शन घेऊ नको तुझे 400 रुपये वसूल करेल इतका कुटेल मी मला मटण खायचं. रवी तुला जास्त झाली चल चल
चल चल. हे घेऊन जा. चल रवी. तिकडे दरवाजा. कुठे रवी? हम्म. दरवाजा इकडे. कुठं? इकडे इकडे हे भिंत आहे. अशा लाथा घातल्या पाहिजे यांना. निर्लज्जम सदा सुखी कुठले डोसायला घरी चालले बिना आकलीचे. That's the funniest thing I've ever seen in my life. येऊ दे आता यांना घरी, मग सांगते. लाज वाटायला पाहिजे. 50 वय होत आलं आपलं, पण एकादशीच्या दिवशी काय खावा आणि काय नाही हे पण कळत नाही. तर बायकोला उपवास घरी थोबाड घेऊन मटण घेऊन चालले. मी बिला ना आलाय की बायकोच रावणाची, तर दिलं ते सगळं मटण कुत्र्याला घालून आणि सांगितलं त्यांनी नेलं म्हणून. अशा लोकांची ना अशीच कोड मोडायला पाहिजे. हे बघा प्रेक्षकांना, एकादशीच्या दिवशी कधीच कोणी मटण खाऊ नये. कारण आपल्या घरामध्ये आपल्या बायकोला किंवा आईला कुणालाही उपवास असला तर अशा गोष्टी घरामध्ये नाही आणलेल्याच चांगल्या. आणि मी पण यांची आदर घडवण्यासाठीच केलं हे सगळं. आता मला उपवास होता, मी त्यांना एकट्या एकट्याला कसं खाऊ दे. माझ्या पण तोंडाला पाणी सुटत होतं ना, पण उपवास होता ना माझा. काय म्हणता, एक तीर में दो शिकार. माझा उपवास बी घडला, घरात मटण बी नाही शिजलं. नवरा बाहेर पण तो बाहेरून खाऊन येईन आता.